Very good morning, children. Today I am going to teach you वल्लरी किताब से लिया गया 8वीं कक्षा के कविता 4 शिक्षा। इस पद्य को आज मैं समझाने जा रही हूँ। इस पद्य के कवि है ठाकुर गोपाल शरण सिंह। इनका अभी हम थोड़े ब्रीफ में कवि परिचय लेंगे। आप नोट्स में भी इतना ही लिखेंगे और एग्जाम में अगर मैंने पूछा इतना लिखेंगे तो बस हो जाएगा। ठीक है बच्चों। अभी यहाँ पर कवि का जन्म 1 जनवरी 1892 को हुआ था। गांव, इनका गांव कौन सा है? रीवा, झांसी। झांसी में स्थित रीवा इनका गांव है। और शिक्षण, इनका शिक्षण क्या है? 13 वर्ष की अवस्था में इन्होंने अंग्रेजी पढ़ना शुरू किया। देखिए बच्चों, ಅವರಿಗೆ 13 ವರ್ಷದವರಿದ್ದಾಗಲೇ ಅವರು इंग्लिश भाषೆಯ अध्ययनವನ್ನು शुरू ಮಾಡಿದ್ರು। मैट्रिक तक की पढ़ाई हुई है। ये कवि है। देखिए उस जमाने के लोग मैट्रिक को कितना बड़ा समझते थे, है कि नहीं? इनकी शिक्षा कहाँ तक प्राप्त हुआ है? मैट्रिक तक। फिर भी इनका ज्ञान देखिए बच्चों, बहुत सराहनीय है ये, है कि नहीं? ओके। इनकी रचनाएं हैं उपन्यास, साहित्य, बाल साहित्य, कहानी, कविता आदि। इनकी मृत्यु 2 अक्टूबर 1960 को हुआ था। फिर भी बच्चों एक सूचना अभी मैं देना चाहूंगी यहाँ पर। इनकी जो उपन्यास, साहित्य ये सभी है, अपने टेक्स्ट बुक में देखिए और इनके नाम आपको लिखना है बच्चों। ठीक है, ये बहुत जरूरी होता है। ओके, ठीक है। अभी इस कविता का आशय क्या है? इस कविता में कवि अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने के अनेक उदाहरण प्रस्तुत करते हैं। मतलब ಶಿಕ್ಷಣ ಅನ್ನೋದು ಬರೀ ಶಾಲೆ ಹೋಗಿ ಅಥವಾ ಅಮ್ಮನಿಂದ ಅಪ್ಪನಿಂದ ಕಲಿಯೋದಂತೂ ಸಹಜನೇ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಅನುಭವದ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕಲಿತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಉದಾಹರಣೆ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ನಿಮ್ಗಿಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। जीवन में यश की प्राप्ति के लिए अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है। ये बहुत सच है बच्चों, सच बात है। ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಶಸ್ಸನ್ನ ಕಾಣಬೇಕಂದ್ರೆ, ಯಶಸ್ಸು ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಮುसीबत का मतलब क्या होता है? कठिनाइयां, प्रॉब्लम्स। ಆ प्रॉब्लम्स ಅನ್ನ ನಾವು ಫೇಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते। ಪರಿಶ್ರಮ ಇಲ್ದೇನೆ, ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಇಲ್ದೇನೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಸುಖ ಅನ್ನೋದನ್ನ ಪಡಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ಬಚ್ಚು। ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ಉದಾಹರಣೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ। पहले बच्चों मैं आपको इस कविता को किस तरह गाया जाता है इसके बारे में समझाने चाहूंगी ताकि आपको अच्छे से याद रहे। ओके। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा, गिर गिर कर चलना सीखा, कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, उर छेद कर अपना मुरली ने गाना सीखा, मुरली ने गाना सीखा, मिट मिट कर वारीधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा, नदियों ने बहना सीखा, शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, रो रो कर हंसना सीखा। ठीक है बच्चों, अगर आप ऐसे ही प्रैक्टिस करोगे तो आपको याद रखने में आसानी होगी। अभी मैं शब्दार्थ के साथ इनमें रहने वाले कुछ कठिन शब्द इनको बोलते हुए आपको एक एक पैराग्राफ समझाते जाऊंगी।
ठीक है बच्चों, पहला पैराग्राफ है, उनमें से जो कठिन शब्द है दुनिया, दुनिया का मतलब होता है जग या संसार। लघु, लघु का मतलब छोटा, मतलब ಸ್ಮಾಲ್, ಓಕೆ, ಟೈನಿ ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಕರಿಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा. आप देखे हो बच्चों, जब एक बच्चा पैदा होता है, इस दुनिया में पैदा होता है, तो पहले वो क्या करता है, रोता है, हंसता तो नहीं है कि नहीं. जब भी हम उनकी पैदा होते रोने की आवाज सुनते हैं, हम बहुत खुशी से झूम उठते हैं बच्चों, है कि नहीं. इसी तरह उस बच्चों ने अपनी अनुभव से अपनी माँ की हंसी या दादी दादा नाना नानी इन सब के हंसी को देखकर क्या करता है, हंसना सीखता है. इसलिए पैदा होते ही रोता है, रो रो कर वो बड़े होते होते क्या करता है, हंसना सीख जाता है. लघु होकर बढ़ना सीखता है. जब वो पैदा होता है तो बहुत छोटा होता है बच्चों, ಸಣ್ಣದಿದ್ದೇನೆ ಅದು ಬೆಳಿಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಯುತ್ತೆ, ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅದು. ಗಿರಗಿರಿಕರ್ ಚಲನ ಸೀಖ. ನೋಡ್ರಿ, ಅವರ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಅವರೆಲ್ಲ ನಡೆಯೋದನ್ನ ನೋಡಿ, ಅಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅವರೆಲ್ಲ ನಡೆಯೋದನ್ನ ನೋಡಿ ನಾನು ನಡಿಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇದು ಒಂದು ಅನುಭವದ ಮಾತಿಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ನಡಿಗೆ ಬಂದ್ಬಿಡತ್ತಾ, ಕಿತ್ನೇ ಗಿರ್ತಾ है बच्चा, चोट खाता है, फिर भी चलना तो छोड़ता ही नहीं. इसी तरह ಬಿದ್ದು ಬಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಬಿದ್ದು ಎದ್ದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಮಗು ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಿನ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳಿದೆ, ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಚಂಗ್ का मतलब होता है पतंग, तितली या बटरफ्लाई ಅಂತ ನಾವಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. उर का मतलब होता है छाती, सीना, हार्ट. छेद का मतलब होता है सुराख, मतलब होल. चक्कर खाना मतलब इधर उधर घूमना, ಓಕೆ, ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಇದನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ ಈಗ. कितना ही छक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा. जब पतंग चढ़ना चाहता है तो चक्कर लगा लगा कर, आप देखे हो अगर एक फूल रहता है तो उसके आगे पीछे चक्कर लगाता रहता है पतंग. आप यहाँ पर चित्र देख रहे हो पतंग का, है कि नहीं, बटरफ्लाई का. वो क्या करता है, अगर दीवार पर चढ़ना चाहता है तो गिरता है फिर चढ़ता है, गिरता है फिर चढ़ता है कि नहीं. फिर भी वो अपना चक्कर खाना तो नहीं छोड़ता. इसलिए ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬಟರ್ಫ್ಲೈ ಒಂದು ಹತ್ತಬೇಕಂದ್ರೆ ಅದೇನ್ ಮಾಡತ್ತೆ, ಚಕ್ಕರ್ ಕಾಕರ್, ಅದು ತಿರುಗಿ ಹತ್ತಿ ಬಿದ್ದು ಆ ಒಂದು ಮೇಲೆ ಏರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುವಂತಹದ್ದು. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ನಮ್ಗೇನಾದ್ರೂ ಬರಲ್ಲ, ಒಂದು ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಸಮ್ ಇರುತ್ತೆ, ಅದು ನಿಮಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಬಿಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಅವಾಗ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಒಂದು ಬಟರ್ಫ್ಲೈ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಮೇಲೆ ಹತ್ತತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುವೆನೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಉದಾಹರಣೆ ಇಲ್ಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಆ ಸಮ್ ಬರೋ ತನಕನೂ ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ರೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ನೀವು ಅದನ್ನ ಕಲಿತೀರಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಅನುಭವದ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಉರ್ ಛೇದಕರ್ ಅಪನಾ ಮುರಳಿನೇ ಗಾನ ಸೀಖಾ. ನೋಡ್ರಿ, ಮುರಳಿ ಕಿಸ್ಸೆ ಬಂತಾ है ಫ್ಲೂಟ್. ಫ್ಲೂಟ್ ಅನ್ನ ಯಾವ್ದ್ರಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಬಿದಿರಿನಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಾಂಬು, ಹೌದಾ. ಆ ಬಾಂಬುನ ತಗೊಂಡು ಹಾಗೆ ನೀವು ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ರಿ, ಈಸ್ ದೇರ್ ಎನಿ ಮ್ಯೂಸಿಕ್, ನೋ, ಹೌದು ತಾನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲಿ ಛೇದಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೋಲ್ಸ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಉರು ಛೇದಕರ್ ಅಪನ ಮುರಳಿನೇ ಗಾನ ಸೀಖ. ಮುರಳಿ ಏನ್ ಮಾಡತ್ತೆ, ಆ ಹೋಲಿಂದ ಒಂದು ಹಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅದು ಕಲಿಯತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಕಷ್ಟ ಪಡಬೇಕು, ಪರಿಶ್ರಮ ಪಡಬೇಕು, ಹೌದು ತಾನೆ. ಇದು ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಕೊಡುವಂತಹದ್ದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಥರ್ಡ್ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್, ಇಲ್ಲಿ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳಿದೆ. ವಾರಿಧರ್ का मतलब होता है बादल, क्लाउड्स. गिरी का मतलब होता है पर्वत, हिल्स. ओके, गुड्ಡ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಕರಿತೇವೆ. मिट्टी मिट्टी कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा. आप वाटर साइकिल तो जानते हो बच्चों, है कि नहीं. इसी तरह जब बादल ऊपर उड़ते हैं तब अपने को मिट्टी कर वारिधरों ने. ಈಗ ಅದು ನೀರಾಗಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮೋಡ ಕಾಣಿಸುತ್ತಾ, वो क्या करता है बादल अपने को मिटाता है. ತನ್ನನ್ನ ಅಂತ್ಯಗೊಳಿಸಿಕೊಂಡು ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ನೀರಾಗಿ ಸುರಿಯುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತರು ಗಿರಿವರ್ ಸೆ ಗಿರಿಕರ್ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸೀಖಾ.
ನೋಡ್ರಿ तरु गिरिवर ಇಲ್ಲಿ ಜೋಗ್ ಫಾಲ್ಸಿನ ಚಿತ್ರ ಇದೆ. गिरिवर का मतलब क्या होता है? दೊಡ್ಡ गुड्डा। हाँ, तरु का मतलब होता है जो पेड़ पौधा, इन सब से वो क्या करता है? गिरता है। गिर कर क्या करता है? तरु गिरिवर से गिर गिर कर क्या करता है? पर्वतಗಳಿಂದ ಬಿದ್ದು ಬಿದ್ದು ಈ ನದಿ ಬಹನ ಸಿಕ್ಕ, ನದಿ ಏನ್ ಕಲಿಯುತ್ತೆ? ಹರಿಯೋದನ್ನ ಕಲಿಯುತ್ತೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗತ್ತಂದ್ರೆ, ನಮ್ಗೆ ಎಂಥದೇ ಕಷ್ಟ ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಮೇಲೇಳ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಷ್ಟು ನಾವು ಸೋತ್ ಹೋದ್ರೂ ಕೂಡ ನಾವೇನ್ ಮಾಡಬಾರ್ದು? ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಹೇಗೆ ನದಿ ತನ್ನ ಹರಿವನ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ವೋ, ಫ್ಲೋ ಆಗೋದನ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ವೋ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಂಥದೇ ಕಷ್ಟ ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ನಾವು ಸಕ್ಸಸ್ ಅನ್ನ ಹುಡುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಇದು ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇದ್ದವರು ಹೇಳಿದಂತಹದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ತಮ್ಮ ಒಂದು ಅನುಭವದ ಮಾತುಗಳನ್ನ ಪದ್ಯ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗಿಲೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಚ್ಚೆ. ಸೊ ಮಿಟ್ ಮಿಟ್ಟಿಕರ್ ವಾರಿದರೋ ನೇ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನಾ सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा. आप अच्छे से इस पद्य को सुन ले, बहुत अच्छा है ये, मैं समझ रही हूँ. अगर आप बार बार इस पद्य को सुनेंगे तो आपको समझ आ जाएगा बच्चों. ठीक